जय शिवराय. आज आपण आहोत माजलगाव शहरामध्ये आणि टायर्समध्ये माजलगाव शहरामध्ये एक म्हणजे एक नावाजलेलं नाव म्हणजे हर्षद टायर्स. त्यांचे सर्वेसर्वा लंगडे भाऊ आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत या ठिकाणी बातचीत करणार आहोत. खरंच खूप मोठं एक म्हणजे एका सामान्य घरातनं एवढा मोठा प्रवास केलाय. आज जर टायर्सच्या क्षेत्रामध्ये म्हणजे माजलगावमध्ये जर टायर्स खरेदी करायचं म्हणलं तर एक नाव समोर येतं, ते म्हणजे हर्षद टायर्स. तर काय कसा होता आपला प्रवास? 10वीत शिकत असताना माझे 3 विषय गेल्याच्या नंतर मी ठरवलं आपण शिक्षणामध्ये पुढे जाऊ शकत नाहीत, त्यामुळे मी विचार केला आपण व्यवसायातच जाऊ शकतो पुढे. त्या दृष्टीने मी 10वीचा विषय गेल्याच्या नंतर मी शिक्षणात पूर्णतः विराम दिला आणि व्यवसायाकडे झेप घेतली. त्यानंतर मी दुसऱ्याच्या दुकानीत वडवणीमध्ये MRF शोरूमला तब्बल 7 वर्षे काम केलं आणि आपली परिस्थिती इतकी बिकट होती की मी लोकांचे काम करून ज्यावेळेस करायच्या आधी मी स्वतःला आपल्या आई वडिलांना काहीतरी आपण करून दाखवू आणि आपल्या समाजालाही आपण एक मोठी झेप घेतली हे पण दाखवून देऊ, या दृष्टीने मी काम करत राहिलो. आणि त्याच कामाच्या दृष्टीने मी नंतर छोटासा व्यवसाय चालू केला. त्यावेळेस मी फक्त 3 लाख रुपये गुंतवले. त्या 3 लाखातून मी असं ठरवलं की केलेले होत आहे रे, आधी आपण 100% यशस्वी होतो. फक्त आपलं ध्येय, फक्त आपण जे ठेवलंय त्या ध्येयाकडे वाटचाल करीत राहिलं पाहिजे. त्याच दृष्टीने मी ही एवढी झेप घेतलेली आहे. अगदी बरोबर. आता मला एक म्हणायचं म्हणजे तुम्ही अगोदर लोकांकडे एक 7 वर्ष आय थिंक काम केलं हो. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला असं वाटलं की स्वतःचा कुठे छोटा का होईना पण आपला एक व्यवसाय असावा. तर सुरुवातीला कसं केलं सुरुवात तुम्ही इथं? सुरुवातीला मी ज्यावेळेस दुकान टाकली त्यावेळेस आपले काही एवढं माल हे नव्हता, पण मी 2 वर्ष तर नुकसानीत केलं. पण काय असतंय, आपल्याला काहीतरी मोठं भेटण्यासाठी थोडं थोडं संकटही सहन करावं लागते. तसेच मी संकट सहन करून आज मी ह्या मोठ्या प्रवासात येऊन बसलेलोय. आज माजलगावमध्ये कोणाला जर टायर पाहिजे असेल तर फक्त हर्षद टायर नावच हे लोकांच्या तोंडात आहे. तेवढं आपण काम केलंय आणि लोकांचं पण खूप प्रेम भेटलंय. ज्या समाजामुळे मला आज हे इथं ज्या खुर्चीवर बसायचा मान भेटलाय त्यांचे मी ऋणी कधीही विसरू शकणार नाही. अगदी बरोबर. तर मी माजलगावकरांना सुद्धा आणि जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत किंवा जे तरुण मुलं आहेत त्यांना असं वाटतं की मला नवीन व्यवसाय सुरू करायचा, सुरुवात कुठून करावी, तर एक उत्तम उदाहरण आहे का सर्वसामान्य कुटुंबामधून आलेले आमचे भाऊ आहेत तरी सुद्धा स्वतःच्या मेहनतीवरती लोकांकडे काम करून जिद्द संकटांना सामोरं जाऊन आज या ठिकाणी आपण पाहत असाल एवढं मोठं साम्राज्य या ठिकाणी त्यांनी उभं केलं. बरं, आता ते तुम्ही एकच ब्रँड चालवता का सगळ्या प्रकारचे ब्रँड आपल्याकडे? ऑल कंपनी टायर आहेत आपल्याकडे. कोणतंही मागितलं तर कस्टमर वापस जाणार नाही, या दृष्टीनेच आपलं काम चालू. अगदी बरोबर. तर निश्चितच हे एक हर्षद टायर्सला आपण सर्वांनी कृपया भेट द्यावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो. भाऊ खूप खूप धन्यवाद. खूप छान धन्यवाद. वाटलं आपल्याशी बोलून आणि तरुणांना सुद्धा